विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करताना काही प्रकरणं अशी असतात की ते प्रकरण दिसायला अवघड दिसतात पण समजायला फारच सोपे असतात. त्याच्यातलंच आजचं प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे काळ. घटक तिसरा कार्यात्मक व्याकरण, ह्याच्यामधला हा 24वा उपघटक आहे. आणि क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यास काळ म्हणतात. आणि अतिशय सोपा आणि फार महत्त्वाचा आहे. काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बघा बरं, लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट, पुढील वाक्य वाचा व अधोरेखित क्रियापदे नीट पहा. आणि हे सगळं काळ क्रियापदावरूनच ठरतंय बरं का रे मुलांनो. क्रियापद हे ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आई भाजी चिरते. आई भाजी चिरते म्हणजे डोळ्यासमोर लगेच चित्र आणा बरं का. आई भाजी चिरायली, आलं चित्र. त्याच्यानंतर आईने भाजी चिरली. आता आईने भाजी चिरली म्हणजे हे भूतकाळ झाला. आईनं भाजी त्या दिवशी चिरली आणि भाजी चिरल्यानंतर मी शाळेला निघून गेलो म्हणजे हे भूतकाळात घडलेली. इथं चित्र डोळ्यासमोर आला म्हणजे ते काय, चिरायली भाजी म्हणजे वर्तमान काळ. आई भाजी चिरेल. आता भाजी आणून ठेवली आहे, विळी तिथंच आहे आणि आई भाजी चिरेल म्हणजे काय होईल, नंतर भविष्यात चिरेल म्हणजे हे भविष्यकाळचं वाक्य झालं. चिरते, चिरली, चिरेल या 3ही क्रियापदामध्ये चिरण्याची क्रिया आहे, परंतु ही क्रिया घडण्याची वेळ मात्र वेगवेगळी आहे. चिरते म्हणजे काय, या क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे हे समजते. चिरली या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली हे समजते. आणि चिरेल या क्रियापदावरून क्रिया पुढे नंतर घडणार आहे हे समजते. क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यास काळ म्हणतात. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे काय रे, क्रियापदावरून क्रिया चालू आहे असा बोध होतो तेव्हा तो वर्तमान काळ. चालू आहे सध्या, मी तुम्हाला बोलत आहे ही चालू झाली. मी तुम्हाला बोललो होतो म्हणजे भूतकाळ. मी तुम्हाला बोलेन म्हणजे भविष्यकाळ. अलग लक्षात. तुम्ही ऐकत आहात म्हणजे ऐकण्याची क्रिया आहेत. तुम्ही बसला आहात म्हणजे बसण्याची क्रिया आहेत. तुम्ही लिहिणार आहात म्हणजे तुम्ही लिहिताल म्हणजे भविष्यकाळ झालं. तुम्ही लिहिला होतात म्हणजे भूतकाळ झालं. लक्षात ठेवा हे सगळं. मग काय, आई भाजी चिरते, रोहन चित्र रंगवतो, आजोबा पोथी वाचतात हे वर्तमान काळ. भूतकाळाचं क्रियापदावरून क्रिया पूर्वी म्हणजे अगोदरच घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा तो भूतकाळ असतो. उदाहरणार्थ, आईने भाजी चिरली होती असं 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 वाक्य म्हणताना सुद्धा मागं बघायचं. भाजी चिरली होती म्हणजे आपल्याला सोपं जाते. रोहनने चित्र रंगवले, तिकडं रंगवलं होतं हां आधी, आता नाही. आजोबांनी पोथी वाचली होती, हाताचा पाठीमागं करायचं, होती वाचली होती आता नाही. मग ह्याच्यावरून काय समजते, भूतकाळ. भविष्यकाळ क्रियापदावरून क्रिया पुढे नंतर घडणार आहे असा बोध होतो तेव्हा तो भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ, आई भाजी चिरेल, हातपुडी करायचा, चिरेल. रोहन चित्र रंगवेल म्हणजे भविष्यात पुन्हा रंगवाल आता नाही. अशा प्रकारे आजोबा पोथी वाचतील हे पुन्हा आता नाही म्हणजे काय, भविष्यकाळात. उदाहरणार्थ, बसतो या क्रियापदाची 3ही काळातील एकवचनी व अनेकवचनी रूपे पहा. आता बघा, इथं तक्ता दिलेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे बरं का रे. मी बसतो म्हणजे मी बसतो म्हणजे काय, मी बसतो म्हणजे बसलो, सध्या वर्तमान काळ. मी बसलो, मी म्हणजे बसलो म्हणजे भूतकाळात मी बसलो होतो. मी बसेन म्हणजे भविष्यकाळात. खाली आम्ही बसतोत, आता चला रे चला हे बसा, आम्ही बसतो म्हणजे आम्ही बसायलोत खाली. आम्ही बसलो, आम्ही बसलो. लल्ला, लिल्ली, लुल्लू, लेलाई असे शब्द जर आले तर भूतकाळ. हे ठोक ताळा तुम्हाला सांगतो बघा. बसलो म्हणलं की भूतकाळ. बसू, आम्ही बसू म्हणजे काय, भविष्यकाळ. समजलं. हे तक्ता तुम्ही छानपैकी अभ्यासा, सगळं त्याच्यातच आहे. आता नमुना प्रश्न काय आहे, नमुना प्रश्नामध्ये ताईने रांगोळी काढली. आता लल्ला, लिल्ली, लुलू, लेलाई, लमलहा ह्याच्यापैकी जर आलं तर ते कोणता काळ, भूतकाळ. रांगोळी काढली म्हणलं की काळ ओळखा म्हणलं की भूतकाळ.
आणि ह्याच्यात पर्याय सेमच असतात. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि साधा काळ. आपल्याला तिन्हीपैकीच एक उत्तर येते. साधा काळ तर येतच नाही. या काळ प्रकरणात लय मजेशीर आहेत रे. पर्याय देते 4, पण आपल्याला शोधायचं असते 3 मधूनच. चौथा तर येतच नाही. आलं का लक्षात? कारण काळाचे मुख्य प्रकार 3च आहेत रे. म्हणजे किती डेंजर आणि सोपं प्रकरण आहे हे. सगळ्या प्रकरणात पर्याय 4 असतात, पण ह्या प्रकरणात 3च पर्यायामधून उत्तर काढायचे. मुलांनो टेन्शनच घेऊ नका. चला पुढीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते? मग आता वर्तमान काळ म्हणजे लल्ला लिली लुलू भूतकाळ. मग ते राहीलच काय रे? 2च वाक्य. ता, ती, ते, तो, तास, तात असे शब्द जर आले तर वर्तमान काळ. मग आता बघा, सोनालीने पुस्तक वाचले हे भूतकाळात गेलं. सोनाली पुस्तक वाचेल भविष्यकाळ गेलं. सोनाली पुस्तक वाचते आलं बघा, ते आलं. मग आलं ते म्हणलं की वर्तमान काळ, म्हणून त्याचं उत्तर पर्याय 3. पुढीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणतं म्हणले? आता क्रियापदच दिलंय आणि ते भविष्यकाळ कोणतं शोधा. मग कोणतं असेल? जिंकला, ला 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 भूतकाळ. हे तर नाही रे बाबा. जिंकते, ताती, ते, तोस, तेस, ताच असं जर आलं तर वर्तमान काळ. मग हे पण नाही रे बाबा. मग काय राहिलं आता? जिंकतात नाही, जिंकू म्हणलं की भविष्यकाळ. करेक्ट आहे. आता हे सरावाचे नमुना प्रश्न जर झाले तर सरावाचे प्रश्न सोडवा बरं. मग आता प्रश्न पहिला, त्याच्यामध्ये 5च आहेत. मन लावून वाचा. गणितामध्ये कसं असतं रे? नुसत्या पायऱ्या. ही झाली की 30 स्टेप, ती झाली की 30 स्टेप, हे गुणाकार, हे भागाकार, हे बेरीज, हे वजाबाकी. पण इथं तसं काहीच नाही. फक्त छान वाचा, अर्थ समजून घ्या आणि उत्तर काढा. चला सोडवले ना 5ही प्रश्न. इतके सोपे प्रश्न आहेत तर ते मुलांनो, फार सोपे आहेत. दिलेल्या वाक्यांचा योग्य काळ ओळखा म्हणले. मग पहिलं, बाल गोपाळांनी दहीहंडी फोडली म्हणलं की काय? भूतकाळ. डायरेक्ट पर्याय नंबर 3ला रंगवा. पहिल्याच उत्तर किती मग? पर्याय नंबर 3. ठोकताळा लक्षात ठेवा बरं का मुलांनो. झाडावर पक्ष्यांची किलबिल सुरू होईल. शेवटच्या वाक्यावरच असते. सुरू होईल म्हणजे काय? अजून सुरू झालं नाही, सुरू होईल म्हणजे भविष्यकाळ. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. लय सोपं प्रकरण आहे रे मुलांनो. झोपीत सुद्धा तुम्ही जर सोडवलात तर उत्तर बरोबर येईल. मेघनाथ गाणे सुरात गातो. तो, ती, ते, तो, तास असं आलं की वर्तमान काळ. लगेच गातो म्हणलं की वर्तमान काळ म्हणजे पर्याय नंबर 4. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं आहे रे मुलांनो. चौथा प्रश्न, आम्ही तुमच्या अडचणी सोडवू. आता लाली लेलो आहे का? तो, ती, ते, तो, तास आहे का? नाही. मग दोन्ही नाही म्हणलं, उरलं काय? भविष्यकाळ. आम्ही तुमच्या अडचणी आत्ता सोडवणार आहेत का? सोडवल्या का भूतकाळात? सोडवू म्हणायला ते. म्हणून ह्याचं उत्तर भविष्यकाळ म्हणजे पर्याय नंबर 1. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचं 5वा प्रश्न, झऱ्याचे पाणी झुळझुळ वाहते. तो, ती, ते, तो, तास असं काही आलं की वर्तमान काळ. लगेच 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. ह्याच्यातनं मुलांनो प्रश्न कितीही अवघड काढू द्या, तो प्रश्न तुमच्यासाठी सोपाच आहे असं समजा. कितीही अवघड येऊ द्या प्रश्न, ते अवघड नाहीच. मग प्रश्न दुसरा सोडवताल का? दुसऱ्याचे 4 सोडवा बरं. पटकन तुम्ही सोडवा अगोदर विचार करून. सोडवलात होताना दुसराही प्रश्न सोपा, खूप सोपा. काय म्हणले? पुढीलपैकी वर्तमान काळी वाक्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बाबा आता वर्तमान काळ म्हणले किती सोपा आहे. तुम्हाला काय सांगितले? ठोकताळा. ता, ती, ते, तो, तोस, तात हे लक्षात ठेवायचं. तत्ता तितीचं. बघा, माधवने व्यायाम केला. ला म्हणजे आलं भूतकाळ, हे गेलं भूतकाळातलं. श्रेया कविता म्हणेल. ल म्हणजे गेलं भूतकाळ. आता इकडे बघा पर्याय 2 म्हणजे आजी छान गोष्ट सांगते म्हणलं की वर्तमान काळ. चौथं, मिताली गाणे गात होती म्हणलं भूतकाळ झालं. बनवून ह्याचं पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं होतं. दुसरा प्रश्न,
साहिल पाढे म्हणे ल ल म्हणजे भूतकाळ. पुन्हा समीरने चित्र रंगवले ल ला लिहिली आले की भूतकाळ. चौथा पर्याय सुशांत खेळत असेल असेल म्हणजे भविष्यकाळ गेलं. आपलं कुठं गेलं तत्ता तितीचं. सुहास शुद्धलेखन काढतो म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. ता ती ते आलं की ते वर्तमान काळाचंच आहे. काढतो शुद्धलेखन काढतो म्हणजे सध्या काढायला आहे. तिसरं बघा मकरंद पूल बांधतो आलं हे तर पहिल्यांदाच आलं की रे. दुसरं मकरंद पूल बांधेल म्हणजे का भविष्यात बांधल अजून बांधला नाही. मकरंद पूल बांधला गेलं मागं गेला ते भूतकाळात. मकरंद पूल बांधत असेल भविष्यकाळात चुकलं. म्हणून ह्याचं खरं उत्तर काय तिसऱ्याचं पर्याय नंबर 1. अत्यंत सोपे प्रश्न आहेत रे. फार सोपा प्रश्न आहे. काय सांगावं तुम्हाला. चौथा प्रश्न बघा. रोहित क्रिकेट खेळत होता भूतकाळात आता नाही. पुढचं रोहित क्रिकेट खेळत असेल भविष्यकाळात खेळायला आता नाही. आता रोहित क्रिकेट खेळेल भविष्यकाळात आता नाही. रोहित क्रिकेट खेळत आहे म्हणजे आता. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता तुम्ही म्हणताल सर तिथं ताती ते तो असं आलं नाही. त्याच्या अगोदर आलं बघा खेळत आहे म्हणून त्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता प्रश्न तिसऱ्याचे 4 सोडवा. अगोदर तुम्ही सोडवा. अरे प्रश्न तिसरा सोडवला हे तर अत्यंत सोपा होता. आपल्या ट्रिकनं सोडवला का. काय म्हणलंय पुढीलपैकी भूतकाळी वाक्यांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. काहीच नाही. हे सगळे प्रश्न सोपे आहेत. प्रश्न पहिला भूतकाळ म्हणलं की ला लिहिलेलं भारत सामना जिंकेल ल जिंकेल. पुढं आता नाही. भारताने सामना जिंकला म्हणजे गेला भूतकाळात म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. डोळे झाकून लिहायचं. वाक्य समजून घेऊन चित्र डोळ्यासमोर आणा. तिसराही पर्याय वाचा. भारत सामना जिंकतो म्हणले आणि भारत सामना जिंकत आहे म्हणले वर्तमान काळाचं. दुसरा प्रश्न मी गृहपाठ पूर्ण केला. दुसरं मी गृहपाठ पूर्ण करतो म्हणजे वर्तमान काळ. मी गृहपाठ पूर्ण करेन. तिसरा पर्याय करेन म्हणजे आता केला नाही भविष्यात करेन. चौथं मी गृहपाठ पूर्ण करीत असेन म्हणजे भविष्यात करीत असेन. म्हणून खरं उत्तर आहे मी गृहपाठ पूर्ण केला. ला प्रत्यय आलं की संपलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता तिसरा प्रश्न आजोबा दररोज देवाची पूजा करतात. हे तर भूतकाळी नाही आहे. आम्ही शिवनेरी पाहू अजून पाहिला नाही पाहू हेही भूतकाळी नाही. पुढं मोहन सर्वांना प्रसाद देतो. हातपुडी करायला सगळे त्यानं प्रसाद द्यायला. हे प्रसाद देतो म्हणजे सध्या द्यायला आहे वर्तमान काळ आहे. मग काय मावळ्यांनी कोंढाणा सर केला भूतकाळात केला. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. फार म्हणजे फार सोपं आहे. चौथा प्रश्न ते सर्वजण चित्र काढतील अजून काढलं नाही काढतील म्हणजे भविष्यकाळात. मी मुलांना कागद वाटले बरं का. कागद वाटले भूतकाळात वाटले हेच एक उत्तर. दुसरा पर्याय तुम्ही आकाश कंदील बनवाल भविष्यात बनवाल अजून बनवलं नाही. ती सुंदर रांगोळी काढेल अजून काढली नाही काढेल म्हणून खरं उत्तर काय चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. म्हणजे बघा तुम्ही अगोदर सोडवलात आणि पुन्हा मार्गदर्शन घेतलात तर किती सोपं चाललंय. मग आता असाच चौथाही प्रश्न तुम्ही अगोदर सोडवा. 4च प्रश्न आहेत सोडवा बरं पटकन. काय आहे सोडवला ना. आता हे काय पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्यांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. प्रश्न समजला. मग बघा भविष्यकाळ म्हणजे काय पुढं होणारी गोष्ट. नंबर 1 मध्ये 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय विद्यार्थ्यांनी कविता म्हटली होती म्हणजे भूतकाळात गेलं. दुसरा पर्याय प्रवाशांनी रांगा केल्या म्हणजे भूतकाळात केल्या होत्या. पक्षी किलबिल करतात म्हणजे सध्या पक्षी किलबिल करायलेत. आणि चौथं आम्ही स्पर्धा जिंकू म्हणजे अजून जिंकली नाही जिंकू. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर
4 फार सोपं होतं. दुसरा प्रश्न, नदीला पूर आला. आला म्हणजे भूतकाळ. वाऱ्याची मंद झुळूक येईल, हेच भविष्यकाळातलं विचारलंय. अजून आली नाही, येईल. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी वाचतो पुढचे पर्याय. झाडे हिरवीगार दिसू लागली. आकाशात इंद्रधनुष्य दिसते म्हणजे सध्या दिसायले, वर्तमान काळ. तिसरा प्रश्न, श्रद्धाने गाणे म्हटले म्हणजे भूतकाळ. आपल्याला तर भविष्यकाळ विचारलंय. नीता नृत्य करेल, अजून नृत्य केलं नाही, ती करेल. खरंच हे भविष्यकाळी वाक्य आहे. म्हणाली चित्र रंगवते म्हणजे सध्या रंगवायली. गौरवने निबंध लिहिला, भूतकाळ. म्हणून उत्तर आहे तिसऱ्याचं 3, पर्याय नंबर 3. चौथा प्रश्न, मयूर वर्ग सजवेल. अजून सजवला आहे का? नाही, पण सजवेल पुन्हा. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढं वाचायची गरज नाही. अशा प्रकारे 4 प्रश्न झाले. शेवटचा 5वा प्रश्न तुम्ही सोडवा बरं. तुम्ही सोडवा, मन लावून प्रश्न वाचा आणि सोडवा. अरे बाप रे, खरंच काय सोपं प्रकरण आहे रे हे. लई सोपं प्रकरण आहे. 5वा प्रश्न पण सोपा होता. अरे खूप सोपा होता. दिलेल्या काळांचे क्रियापद ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग पहिलं काय आहे? भूतकाळ. मग आता भूतकाळचं क्रियापद ओळखायचं आहे. मग पुढे दिलेत बघा, पाहतील, पाहतो, पाहिले, पाहू. मग भूतकाळासाठी काय लिहिले? ल ला ली ली लू लू ले लाई हा. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3, पाहिले. हे ठोकताळा तुम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3, पाहिले. भूतकाळ समजला की वर्तमान काळ कळते, भविष्यकाळ कळते. भूतकाळ कळावा. वर्तमान काळ बघा, विसरला हे तर भूतकाळातलं गेलं. विसरेल भविष्यकाळात गेलं. विसरला होता हे भविष्यकाळातलं, सॉरी भूतकाळातलं. आणि विसरतो, तो आलं, तो, ती, ते असे शब्द आले तर वर्तमान काळ. म्हणून चौथ्याचं उत्तर वर्तमान काळातलं 4. फक्त क्रियापदाचा शब्द ओळखायचा आहे. तिसरा, आता भविष्यकाळातला शब्द ओळखा. ओळखेल, मी भविष्यात ओळखेल, पहिलंच उत्तर आहे. दुसरं, ओळखतो म्हणजे वर्तमान काळ. ओळखतात वर्तमान काळ. ओळखले म्हणजे भूतकाळ. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अत्यंत सोपा असा हा प्रकरणाचा भाग होता. चौथं, भूतकाळाचा शब्द ओळखा क्रियापदाचा. शिकवतात, शिकवू, पुढं शिकवू, अजून नाही शिकवलं. शिकवते वर्तमान काळ. पण शिकवले म्हणजे भूतकाळ, आता नाही भूतकाळ. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2, शिकवले. काय सोपं आहे रे प्रकरण खरंच. 5वं, वर्तमान काळातलं. म्हणतात, म्हणाले भूतकाळातलं गेलं. म्हणतील भविष्यकाळात गेलं. म्हणू म्हणजे काय? हे म्हणू म्हणजे अजून भविष्यकाळात म्हणलं नाही अजून, म्हणू. मग वर्तमान वर्तमान काळ कोणतं? म्हणतात. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. काय सोपं प्रकरण होतं रे बाळांनो, बाप रे. खरंच फक्त तुम्हाला ह्या काळामध्ये भूतकाळातलं, वर्तमान काळातलं आणि भविष्यकाळातली क्रिया डोळ्यासमोर आणायची. मग अत्यंत सोपा असा हा प्रकरणाचा भाग आहे. आणि असे प्रश्न परीक्षेत येणं म्हणजे मार्काची गिफ्टच मिळाल्यासारखी आहे. आणि नक्कीच तुम्ही ही गिफ्ट घेताल आणि यशस्वी होताल. हा भाग पाहून तुम्ही छान अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद.